नमस्कार. महानगरपालिकेच्या आता निवडणुका सुरू आहेत आणि जोरदार प्रचार यात्रा प्रत्येकाची सुरू आहे. ह्या धामधुमीत आपण आलोय वॉर्ड क्रमांक 93 मध्ये. वॉर्ड क्रमांक 93 मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाचे आपले आजचे उमेदवार आहेत डॉक्टर तांबे. सो नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया, की वॉर्ड क्रमांक 93 मध्ये नेमक्या समस्या काय आहेत? आणि ह्या समस्यांचं ते रूपांतर कशा पद्धतीने करणार आहेत, जर नगरसेवकपदी निवड झाली तर? तर स्वागत करूया डॉक्टर तांबे यांचं. सर नमस्कार. नमस्कार, नमस्कार. मी आज वॉर्ड क्रमांक 93 पाहिला. हं, काही फिरलो, लोकांशी चर्चा केल्या. हं, त्यावेळेस जाणवलं, की तुमचा जो प्रवास आहे, तो हं. खूप वेगळा आहे. म्हणजे ह्या विभागातून तुम्ही पहिले डेंटिस्ट आहात, जे बरोबर. शिकून हं. डेंटिस्ट झालेला आहात. तर मला त्याविषयी पहिल्यांदा जाणून घ्यायला आवडेल. कसं आहे मी डेंटल सर्जन नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेजमधून केलंय हं, हं. आणि प्रॅक्टिस मी माहीममध्ये करतो. ही समाजसेवेचं जे वेळ आहे, ते मुळात मला माझ्या परिवाराकडूनच आलेलं आहे. हं, माझे आजोबा हे पूर्वीपासून सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर होते हं. आणि त्यानंतर तीच चळवळ पुढे माझ्या काकांनी पुढे नेली आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन मलाही ते समाजकार्य करण्याचं आवड निर्माण झाला हं. आणि तिथून मी डेंटल सर्जनचा पेशा करता करता मी सामाजिक क्षेत्रामध्येही अग्रेसर झालो. पण ज्यावेळेस आपण जनरली बघतोय, की हं. डॉक्टर्स किंवा एकंदर पांढरपेशा समाज हा राजकारणापासून 2 हात लांब असतो. तुम्ही कसे काय राजकारणात आले? मी जेव्हा हे शिकण्याच्या प्रोसेसमध्ये होतो, हं, म्हणजे बी-डी-एस करण्याच्या प्रोसेसमध्ये हं, होतो, तेव्हा मी पाहिलं की आपल्याला खूप समस्यातून पुढे जावं लागतं. भरपूर काही एक्सपेन्सेस वगैरे हे ते असतात. ते हं, सगळं त्या प्रोसेसमध्ये आपल्याला खूप अडचणीला सामोरं जावं लागतं. राजकारणात येण्याचं कारण काय, की आपली जी मुलं आहेत, ती कोणत्याही प्रॉब्लेमपासून मी जे आज फेस केलं, हं. ते त्या मुलांनी फेस करू नये. अच्छा. त्यांना जे काही अडचणीला सामोरं जावं आहे, त्यांना एक आपण चांगला प्लॅटफॉर्म करून द्यावा असं हं. वाटतं, की जेणेकरून पुढे जाऊन त्यांना त्या अडचण फेस करता येणार नाही. हा जो प्रभाग आहे, प्रभाग हं, क्रमांक 93 हं. हा राखीव मतदारसंघ येतो हं, अनुसूचित हं, हं, जातीसाठी. हं. बरोबर. इथे अनुसूचित जातीमध्ये हं. किती लोकसंख्या आहे? अनुसूचित जातीची साधारणतः एक 11,500 जनसंख्या आहे इथे. अच्छा. हां. हा जो प्रभाग आहे, जो अनुसूचित हं, जातीसाठी हं. राखीव आहे. तर ह्या प्रभागातल्या समस्या काय आहेत? ह्या प्रभागामध्ये बेसिक जे मूलभूत जे प्रॉब्लेम्स आहेत, ते आहे पाण्याचे. पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे इथे. हं, मी प्रचारादरम्यान फिरताना खूप पाहिलंय, की लोकं आवर्जून ते एकच प्रॉब्लेम जो पॉइंट आउट करतात, तो म्हणजे पाण्याचा. हं. काही-काही विभागामध्ये आता मी महाराष्ट्र नगरमध्ये जेव्हा प्रचार सभा करत होतो, तर अच्छा. ते लोकं मांडत होते माझ्याकडे, की आमच्याकडे हार्डली 5 मिनिटं पण पाणी येत नाही. ओके. म्हणजे एक अशीच किल्लत आता जे नव्याने उभारलेली जी गव्हर्नमेंट कॉलनी आहे हं, आणि तिकडे देखील आपण पाहतोय, की त्यांना खूप पाण्याची खूप मोठी समस्या आहे. हं, हं. आणि आम्ही जिशानबाईच्या मार्फत कित्येक वेळा त्यांना ते टँकर्सचं जे पाणी आहे हं, त्याचाही पुरवठा तिथे केलेला आहे. माझी प्रायोरिटी राहील, की ही जी पाण्याची जी किल्लत आहे त्याचं कुठेतरी एक सोल्युशन मिळावं. हं, दुसरं म्हणजे कसं आहे, की आज आपण पाहिलं ना, ते बँड्रा ईस्टमध्ये खूप सारे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स चालू आहेत. हं, आणि आपण जर सरासरीने पाहिलं तर ऑलमोस्ट माझ्या माझ्या परिसरामध्ये अहिंसा नगर आहे. हं. मी स्वतः सिद्धार्थ कॉलनीमध्ये राहतो. सिद्धार्थ कॉलनीमध्ये मी जवळ आज 18 वर्ष झाली मी ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहतोय. अच्छा. 18 वर्ष ट्रान्झिट कॅम्पमध्ये एक 8 बाय 8च्या खोलीमध्ये मी राहतोय. हं, तर हं. त्यामुळे ती कसं आहे, ती रोजच्या जीवनामध्ये मला ते काय त्रास आहे ते रोजच्या रोज अनुभवतोय. हं, तर असंच सुभाषनगर आहे, हं, बाकी इतर परिसर आहेत. शिवशक्ती वगैरे आहे. हं, तिकडे असे बरेच रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालू आहेत. हं. पण कोणतेही प्रोजेक्ट असे वेळेवर कंप्लीट झालेले नाहीत. अच्छा. म्हणजे खूप काही अडचणी येतात. बिल्डर सुरुवातीला एकदम जोमाने सगळी कामं वगैरे हं, करतात हं, आणि हं. मग एक्स-वाय-झेड रिझनसाठी ते थांबले जातात. आणि लोकं बाहेरच्या वर भाडं दिलं जातं त्यांना परिसराच्या बाहेर ते जातात हं, आणि मग नंतर भाडं बंद होतं आणि मग ते समजलं ते खूप साऱ्या अडचणीमध्ये फेस करतात. जिथे ते भाड्याने वगैरे हं, जातात हं, आहेत. हं. तिकडे पण त्यांना व्याजाने पैसे घ्या, हे घ्या, ते सगळं करावं लागतं. ते खूप त्रास होतोय त्यांना. हं. घरं तर मिळतच नाहीयेत टाईमावरती. माफ करा, मी इथे तुम्हाला विचारावसं वाटतं. हं. इथे जे हे सारे प्रकल्प जे राबवले जातात, हं, हं. तर बुद्धविहारासाठी तुम्ही लढा दिलेला. बरोबर. हां, तो नेमका काय प्रसंग होता? काय झालं, की आमचं जेव्हा डेव्हलपमेंट प्रोसेस चालू होतं, त्यावेळी कसं आहे, की आमचे जे डेव्हलपर होते,
त्यांनी आपल्याला एक जे इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट जे आपण करतो, त्याच्यामध्ये मांडलं होतं, की 2,500चं बुद्धविहार तुम्हाला देण्यात येईल. अच्छा. स्वतंत्र बुद्धविहार देण्यात येईल. हं. आणि प्रत्यक्षात जेव्हा आपण ते इम्प्लिमेंटेशनमध्ये केलं, तर ते हार्डली इट वॉज लाइक 350 स्क्वेअर फीट. अच्छा. म्हणजे 2,500 वरून 350. डायरेक्ट 350चं. अच्छा, तर अच्छा. आपण जेव्हा ॲग्रीमेंट जे केलं होतं, त्याच्यामध्ये क्लिअर कट मेन्शन होतं, हं. की 2,500 स्क्वेअर फीटचं बुद्धविहार देण्यात येईल. आपलं जे कमिटमेंट झालेलं आहे, हं. ते कमिटमेंट पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे आम्हाला कसं मैदानावर ते उतरावं लागलं. अच्छा. मी त्या बाबतीत एस-आर-एकडे हं. आणि त्याचे अप्पर अधिकारी जे आहेत, हं. त्यांच्याकडे दाद आर-टी-आयच्या मार्फत केली. खूप सारी हिअरिंग्ज वगैरे झाले हं, त्या हं. संदर्भात. पण तिकडे कसं आहे, की मला कुठेही दाद मिळाली नाही. शेवटी मी आयोगाकडे गेलो आणि तिकडे चर्चा चालू असतानाच नंतर काही दिवसांनी जे डेव्हलपर आहे ते स्वतःहून समोरून पुढे आले अच्छा, आणि त्यांनी आम्हाला 2,500 बुद्धविहार देण्याचं कमिटमेंट दिलं. अच्छा. आता जे आपण नवीन एग्रीमेंट जे केलेलं आहे, हं. त्याच्यामध्ये ते मेन्शन आहे, की एक 2,500 स्क्वेअर फीटचं बुद्धविहार देण्यात येईल. ओके. ठिकठिकाणी आहेत ना बुद्धविहारांची खूप प्रॉब्लेम्स होतात तिथे. बरोबर. म्हणजे डेव्हलपर आहे ते पाहिजे ते कमिटमेंट्स जे आहेत जे फुलफिलमेंट हं, असते एग्रीमेंटच्या वेळेला, ते पूर्ण करत नाही. हं. तर ही जी ज्वाला आहे ना, ही मला इथून पेटवायची होती, की आपण म्हणजे आपलं जे ध्येय आहे, हं. ते एकदम स्ट्राँग असेल, तर आपण आपलं जे आहे काही अचीव्ह करता येईल. तुमचे आजोबा पॅन्थरमध्ये, दलित पॅन्थरमध्ये कार्यरत बरोबर, होते. बरोबर. हं. तोच वारसा तुम्ही एक प्रकारे पुढे नेताय. पुढे नेतं. हं, हं. माझे आजोबा त्यांनी जे आहे बाबासाहेबांबरोबर त्यांचे 2-3 वेळा संपर्क देखील आलेले. अच्छा. आणि ते मी लहान असताना ते माझ्याशी चर्चा करायचे, की "सचिन मी बाबासाहेबांना 2 वेळा भेटलो." इव्हन त्यांनी जे आहे, की हे जे मागासवर्गीय कोटा आहे, हं. त्याच्यातून एक बाबासाहेबांच्या हेल्पने अंधेरी जे आर-टी-ओ आहे, तिथे एक अच्छा, दादासाहेब प्लॉट गायकवाड सांस्कृतिक तिथे केंद्र. प्लॉट देखील हं, मिळाला हं. होता आणि तिथे एक इमारत त्यांनी उभारली. अच्छा. सगळ्यांनी मिळून हं, वगैरे हं, असं. हं. आपले जे जवळ-जवळ एक 25 एक मेंबर्स होते, जे हं. सिद्धार्थ कॉलनीमध्ये होते, ते त्यांनी संयुक्तरित्या मग त्यांना तो प्लॉटचं अलॉटमेंट झालं तिथे अच्छा, अच्छा. आणि आज ती तिथे पूर्ण खेरवाडी कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या रूपाने ती बिल्डिंग तिथे उभी आहे. अच्छा. बाबा माझ्यासाठी खूप प्रेरणा आहे. हं, म्हणजे बाबांना मी पाहिलंय ना, की त्यांची जी सामाजिक चळवळ आहे, हं, ती म्हणजे बाबासाहेब म्हणजे त्यांच्यासाठी सर्वस्वी होते. हं, आणि त्यांनी पूर्ण आयुष्य ते जे आहे त्यांचं हं, समाजसेवेसाठीच घालवलंय. हं, ते खूप छान कवी होते हं, आणि ते त्यांच्या कविताच्या माध्यमातून समजलं की ते चळवळ पुढे न्यायचे. मी त्यांना 2-3 वेळा पाहिलं पण आहे, की 6 डिसेंबर असो किंवा 14 एप्रिल हं, असो, ते आवर्जून मला घेऊन जायचे. हं. चैत्यभूमीला घेऊन जाणं किंवा इतर कुठे काय मोर्चे वगैरे आहेत वगैरे, तर तिकडे ते आवर्जून मला घेऊन जायचे. आणि त्या वेळापासून ते जे वातावरण पाहतोय, तिथून मी खूप प्रेरित झालो. म्हणजे माझ्यासाठी माझे आजोबा जे आहेत, मी ते समाजकारण्यामध्ये येण्यासाठी प्रेरणास्थान. तेच माझे गुरु आहेत आहे. असं. बाबासाहेबांचा उल्लेख आलाच. तो बाबासाहेबांनी समाजाला हं. एक प्रकारे म्हणजे भारताला पूर्णपणे शिक्षणाचं शिक्षण. महत्त्व पटवून बरोबर, दिलंय. बरोबर. महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, की ह्या प्रभागामध्ये जे हं. अनुसूचित जातीतले जे विद्यार्थी आहेत, हां, हां. त्यांच्या शिक्षणासाठी काही तुमच्याकडे ॲक्शन प्लॅन आहे का? की आता कसं आहे, की शासनाच्या बरेच काही योजना आहेत. हं, तर हं, त्याची कल्पना देखील नसते हं, असं. तर माझा प्रयत्न राहील, की जे बी-एम-सी रिलेटेड किंवा जे राज्य सरकारची जी काही हं, योजना असतील, त्या माझ्या समाजाच्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. हं, आणि फार तर आपण पाहतो, की कसं आहे, जी अब्रॉडला वगैरे जाण्याची खूप मुलांची इच्छा असते. हं. पण तर कसं आहे, की त्यांना ते नॉलेज नसतं असं. बरोबर. की गव्हर्नमेंटच्या पण बऱ्याच अशा स्कीम्स आहेत, हं, हं, की ज्यांच्या मार्फत त्यांना स्कॉलरशिप मिळून ते हं, बरंच अब्रॉडमध्ये चांगलं उच्च शिक्षित होऊ शकतात. हं, हं, की नॉर्मली कसं आहे, की आपली जी लोकं आहेत ना, ह्या ज्या स्कीम्स आहेत त्यांना त्याची कल्पनाच नाहीये हं, बेसिक. तर कल्पना नसल्यामुळे कसं आहे, की त्याची जी फॅसिलिटीज हं, आहे त्याचा फायदा घेता येत हं, नाही. हं, तर माझा अग्रेसिव्हली प्रयत्न राहील, की ह्या सगळ्या योजना आहेत, ते मी सगळ्या माझ्या तरुण पिढीपर्यंत, हं, माझे जे तरुण मुली आहेत, जे शिकण्यासाठी इच्छुक हं. आहेत आणि कोण जे वीकली इकॉनॉमिक क्लासेस वगैरे जे बरोबर. आपल्या ह्याच्यामध्ये आहेत, जो हं, 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 वीक घटक आहे आपल्या समाजाचा, हं, हं. त्यांच्यापुढे नेण्याचा प्रयत्न राहील, की जेणेकरून त्याचा फायदा घेऊन ते पुढे जाता येईल त्यांना. अजितदादा पक्ष ज्या महायुतीत आहे, हां, त्या महायुतीमध्ये गेल्या विधानसभेत माझी लाडकी बहीण योजना खूप बरोबर, यशस्वी झाली होती बरोबर. आणि असं म्हटलं जातं, की
विधानसभा जिंकण्यामध्ये हं. महिलांचा वाटा खूप महत्वाचा होता. बरोबर, बरोबर. माझी लाडकी बहीण योजना शिवाय प्रभाग क्रमांक 93 मधल्या महिलांसाठी हं, हं. तुम्ही काही करू इच्छिता? माझं कसं आहे माहिती आहे, की महिला शक्ती ही खूप सुप्रीम शक्ती आहे हं, आणि कोणत्याही समाजाची उन्नती जी हं, असते, ती महिलांचं जोपर्यंत उन्नती होत नाही, हं. तोपर्यंत आपलं त्या विभागाचं किंवा त्या घराचं किंवा त्या राज्याचा विकास होत नाही. बरोबर. तर असे बरेचसे योजना जे बी-एम-सीच्या रिलेटेड किंवा हं, राज्य सरकारच्या रिलेटेड जे हं, योजना आहेत, ते मी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करेन. हं. खास करून जे वुमन बिझनेस जे आहे, अच्छा. त्याच्या संदर्भात मी खूप पॉझिटिव्ह आहे. मला त्या महिला ज्या आहेत त्यांचा रोजगार कसा हं, निर्मिती हं, करतील, हं, माझा त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि मला खूप त्यांच्यासाठी ते करायचं आहे. हं. अंगणवाडी सेविकांच्या थ्रू आपल्याला बरंच काही कामकाज वगैरे करता हं, तर हं, त्यांना कसं अजून मोटिव्हेट करता येईल आणि हं, त्यांच्यासाठी बरेच काही करता येईल तेही प्रयत्न राहील. मेन एम्फसिस राहील माझं, की महिलांचं जे रोजगार निर्मिती कसं होईल, माझा त्याचा फोकस त्याच्यावरती पूर्ण जास्तपणे राहील, हं. की जेणेकरून त्यांना कुणावरती डिपेंडंट राहण्याची वगैरे गरज पडणार नाही. तुम्ही आता राजकारण, समाजकारण इतकी वर्ष करताय. हं. तुमचे आवडते नेते कोण आहेत? माझे आवडते नेते असं म्हणायला गेलं तर माझे अ, अजितदादा पवारच आहेत. बरोबर. बट ऑब्व्हियस आहे ते. हां. कारण त्यांचे जे सेक्युलर विचार आहेत, हं, त्यांनी मी खूप प्रेरित झालोय हं, आणि आज मी ज्यांच्यामुळे आज तुमच्या समोर इथे हं, 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 बसलो आहे आणि राष्ट्रवादी पक्षातून मला उमेदवारी मिळाली आहे, हं, ते माझे बंधू जिशान बाबा सिद्दीकी हं, माझे हं, आमदार. आज माझ्या जीवनात ह्या स्टेजपर्यंत येण्यासाठी त्यांचा खूप मोठा रोल आहे हं, आणि खरोखर त्यांनी खूप मला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये चांगला सपोर्ट केलाय. तर हं, माझ्या जीवनात त्यांचा खूप मोठा रोल आहे. हं. आज मला त्यांनी एवढी मोठी संधी दिली, बरोबर. हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. हं. दुसरे मी प्रेरित झालो ते बाळा सावंतजी. अच्छा. जी पण ते शिवसेनेचे आहेत. ते हां. शिवसेनेचे नेते आहेत. हं, पण त्यांची जी काम करायची स्टाईल आहे ना, हं, ती खूप हं, मला एकदम म्हणजे टचिंग व्हायची. हं. त्यांच्याकडे गेलेला व्यक्ती कधी खाली हाती यायचा नाही. अच्छा. कोणत्याही समस्या घेऊन गेल्यानंतर ते अग्रेसिव्हली म्हणजे त्याच्यावरती कामकाज करायचे. मी देखील आहे ना आमच्या इथे एक लेडीजला थोडा किडनीचा प्रॉब्लेम होता अच्छा. आणि त्यांना डायलिसिसची खूप अग्रेसिव्हली हं, गरज होती. मी त्यांना भेटीसाठी गेलो हं, आणि तो माणूस एवढा डाउन टू अर्थ माणूस ना, मी हं, असा डाउन टू अर्थ माणूस कधी पाहिला नाही. हं, मी जेव्हा घरी गेलो त्यांच्या आणि त्यांना बाहेरून नमस्कार केला. हं, त्यांनी मला आवाजात, "सचिन ये आतमध्ये, आतमध्ये. आतमध्ये बस" वगैरे असं. आणि ते चांगलं ओळखत होते मला. त्यांनाही माहिती होतं, की मी चांगला सामाजिक हं, कार्यामध्ये अग्रेसर आहे वगैरे. आणि तो व्यक्ती जो आमदार होता तेव्हा, हं. त्यावेळी त्याने स्वतःहून जाऊन किचनमध्ये जाऊन चहा बनवून माझ्यासाठी आणला. हं, म्हणजे असं जे डाउन टू अर्थ जे हं, नेतृत्व हं, आहे हं. ना, खूप मी इम्प्रेस झालो त्यांचं. आणि पाहिलं ना कुठेही गेल्यानंतर त्यांची जी लाइकिंग सगळीकडे हं, वगैरे जे आहे, ती खूप होते. आणि त्यांची काम करायची स्टाईल जी होती ती कशी इन्स्टंट एकदम. म्हणजे कोणी प्रॉब्लेम घेऊन गेला तर त्याचा फटकन सोल्युशन काढणं ते खूप मला मला इम्प्रेसिव्ह वाटतं, वाटतं. की सध्या जे महाराष्ट्रात चुडाचं राजकारण चाललंय, हां, वेगवेगळ्या पक्षाचं राजकीय क्षेत्रात, हां, त्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने विरोधी पक्षातल्या एका माजी आमदाराचं, दिवंगत आमदाराचं अशा पद्धतीने कौतुक करता, हां. ही खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे. बरोबर. जी अगदी यशवंतराव चव्हाण असतील, शरद हं. पवार असतील, वसंतदादा पाटील असतील, ह्या सगळ्यांनी ती जोपासलेली आहे आणि जोपासलेली. ती बरोबर. कुठेतरी तुमच्या रूपाने हं. त्याला प्रवाह मिळतोय हं, हं. आणि ही खरं महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी एक चांगला आशावाद आहे, असं मला बरोबर. वाटतं. हं. आता तुम्ही पदयात्रा वगैरे करताय, तर बरोबर. काय अनुभव आहेत आता सध्या? नाही, खूप नेक्स्ट छान प्रतिसाद हं, मिळतोय. ॲक्चुअली की आपण जेव्हा मी ह्या प्रवाहामध्ये जवळ-जवळ 5-6 वर्ष खूप अग्रेसिव्हली काम करत होतो. अच्छा. ईशानभाईच्या नेतृत्वाखाली खूप बरंच काही आपण ॲक्टिव्हिटीज इथे कंडक्ट केल्या आणि त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. खूप लाईक करतात आहेत. हं, लोकही म्हणतात ते आपले जे स्वभाव आहे, हं, ते म्हणतात की म्हणजे कसं आहे की तुमच्या स्वभावामुळे आणि तुमचं जी काम करण्याची जी हं. पद्धत आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला नक्की मतदान करू. अच्छा. असं. प्रभागात फिरताना काही हां. मुलांकडून आम्हाला असं जाणवलं, की तुम्ही शेअर ट्रेडिंगचं पण त्यांना फ्रीमध्ये मार्गदर्शन करता. ओके. हां, हे हां. नेमकं प्रकरण काय? म्हणजे डेंटिस्ट आणि शेअर ट्रेडिंग असं विसंगती वाटते. ॲक्चुअली कसं आहे, की शेअर ट्रेडिंगचं जे आहे ते हं. 2005 सालापासून करतो अच्छा.
आणि मी त्यानंतर त्याच्यामध्ये खूप मोठे ॲडव्हान्स ट्रेनिंग वगैरे घेतले होते. अच्छा. आणि मी एक पाहिलंय, की साहेब कसं आहे, की जे कॉमन मॅन आहे, हं. तो गुंतवणुकीमध्ये कुठेतरी मागे पडतो. अच्छा. म्हणजे कसं तर असतं, शेअर की मार्केट म्हणजे रिस्क असं विचार रिस्क असतं, पण करतो. कसं आहे रिस्क आपण कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतलं तर आपल्याला बरंच काही इथे करता येतं. हं, हं. आणि मेन माझा फोकस आहे, की कसं आहे, की आपण शेअर मार्केट जे शिकण्याचं हे जे असतं, ते एक आपल्याला एक सेकंडरी माध्यम पण होतं, सोर्स ऑफ इन्कम पण बरोबर. क्रिएट होतं. आणि त्याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं, मी स्वतः मुलांना टेक्निकल एनालिसिस वगैरे अच्छा. शिकवतो आणि रिस्क फ्री ट्रेडिंग कसं करता येईल तेही आपण शिकवतो. माझा मेन फोकस आहे ना, की आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळायला पाहिजे. अच्छा. मेन एम्फसिस माझा तो आहे, की फायनान्शियली म्हणजे लोकं वेल इक्विप्ड झाले पाहिजे. आज कसं आहे, की आपण सगळं कमवतोय. बराच चांगल्या चांगली सॅलरी वगैरे आहे, सगळं काय आहे. पण कसं आहे त्या पैशाने पैसा कसा करायचा, बरोबर. ही कुणाला कल्पना नाही. हं. पुढची येणारी जी पिढी हं. आहे, त्यांना काही त्रास नाही होणार. म्हणजे पुढे तो पैसा जे आहे त्यांच्यापर्यंत व्यवस्थित चांगल्यारीत्या कंपाउंडिंग होऊन मिळेल त्यांना. तर माझा एम्फेसिस त्या त्या गोष्टीवरती आहे, की लोकं फायनान्शियल फ्रीडम मिळालं पाहिजे. हं. मगाशी चर्चा करताना तुम्ही मला बोललात, की इकडे हायकोर्टाचं खंडपीठ सुरू होतंय हं, आणि हं. त्यासाठी इथल्या नागरिकांना रोजगार हं. मिळावा असा तुमचा प्रयत्न आहे. नेमकं काय आहे त्याच्याविषयी? आपण आता पाहिलं, की इथे ऑलमोस्ट जे गव्हर्नमेंट कॉलनी होते, हं. ते ऑलमोस्ट शिफ्ट केलंय. ते अच्छा. आता इथे एक हायकोर्टचं एक हायटेक म्हणजे जे उच्च दर्जाचं बांधकामाचं इथे हायकोर्ट वगैरे हं. होणार आहे. आणि हायकोर्ट आल्यानंतर नॅचरली त्याच्या सराउंडिंग्जमध्ये हं, आहे, हं. ते आपल्याला बरंच काही रोजगार निर्मिती हं. करता येतं. कारण जे झेरॉक्सचे मशीन्स आहेत हं. किंवा टायपिंग वगैरे जे आहे, जेवणासाठी वगैरे जे आहे ते म्हणजे असे बरेच काही शॉप्स वगैरे आहेत ते त्यांना एक चांगला रोजगाराची हं. संधी होणार आहे. माझा प्रयत्न राहील, की हा रोजगाराची संधी जी आहे, ते माझ्याच वॉर्डचे जे तरुण आहेत किंवा आपल्या महिला आहेत, हं. त्यांना मिळावा. तो माझा जास्त एम्फेसिस राहील, की त्याच्यामुळे त्यांचं काय ते त्यांचं रोजगाराची निर्मिती होऊन जाईल. आजकालच्या राजकीय भाषेत विचारायचं म्हटलं तर, पुढच्या 5 वर्षासाठी तुमच्याकडे ब्लूप्रिंट आहे का? मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हं. कसं आहे, की माझं मेन एम्फेसिस आहे, हे जे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट जे हं. अडकून आहेत. तर त्याच्यावरती आपल्याला ते कसं एकदम सुरळीत स्मूथ गतीने हं. आपल्याला राबवता येईल, त्याच्यावरती एम्फसिस आहे. अच्छा. की पाण्याचा जो बेसिक मूलभूत प्रश्न आहे, तो खरोखर खूप लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याची आपल्याला गरज आहे. हं. तर त्याच्यावरती एम्फसिस राहील. दुसरं आहे, की आपण इथं पाहिलत ना, की जे बी-एम-सीचे स्कूल्स आहेत, ते हं. ऑलमोस्ट सगळे संपत चाललेले आहेत. बरोबर. आणि जे स्कूल्स आहेत तिथे सुखसुविधा नाही आहेत. हं. म्हणजे पूर्वी जेव्हा जेव्हा आम्ही फिरायचो, हं. तेव्हा अशा आपल्याला बी-एम-सीच्या स्कूल्समध्ये अशी किलबिल मुलांची ऐकायला हं. मिळायची. आज ती किलबिल कुठेतरी संपून गेलेली. हं. तो आवाज जो बाहेर रस्त्यावर त्या स्कूलमध्ये पास होतो, हं. ते आज तो आवाज हो, शांत झाला. शांत झालं. आणि ते किलबिल जे आहे तर ते खूप ॲक्चुअली वाईट वाटतं त्या हं. गोष्टीला, की सगळे बी-एम-सीचे स्कूल्स असे कुठेतरी संपत चाललेत. तर हं. ते आपण त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्यारीते आपल्याला करता येईल. हं. आणि चांगल्या सुविधा तिथे देता येईल हं. आपल्याला. समजलं काय? त्याच्यावरती आपण हे करू. प्लस कसं आहे, की जे आपण पाहिलत, की दादर आहे. तुमचे लोअर परेलचं जे परिसर आहे, त्या परिसरामध्ये की बी-एम-सीचे स्कूल्स आहेत ते कन्व्हर्ट झाले सी बोर्डमध्ये. अच्छा. तर माझा प्रयत्न राहील, की बँड्रा ईस्टमध्ये पण सी बोर्ड सुरू व्हावी. हं. हं. जेणेकरून कसं आहे, की आता आपण पाहिलं तर बोर्डमध्ये आपण सर्वसामान्याचे जी मुलं आहेत, हं. त्यांना फीज ते अफोर्ड करण्यासारखे नाही. 4-4, अच्छा. 5-5 लाखाची फीज आहे. हो. समजलं काय? हं. तर आपण जर बी-एम-सीच्या मार्फत हे जे स्कूल्स वगैरे हं. बोर्ड वगैरे, आय-सी-एस-ई बोर्ड जर हं. चालू हं. हं. केले, तर आपल्याला चांगलं मुलांना चांगलं शिक्षण देता येईल. दुसरं कसं आहे, की इथे स्पोर्ट्सची जी हे आहेत, अच्छा. समजलं स्पोर्ट्सची आजपर्यंत साहेब कसं आहे, की कुणीच इथे स्पोर्ट्ससाठी काही केलेलं नाही. अच्छा. म्हणजे बाकीचे सगळे इतर समस्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात हं. आणि स्पोर्ट्सच्या बाबतीत तिथे काहीच कॉन्ट्रिब्युशन आणि एक प्रकारे एम-आय-जी तुमच्या बाजूला हां, आहे. एम-आय-जी सचिन हां, इकडे सचिन खेळायला आहे. तेंडुलकर हां. इथे आहे. तर मला असं इन्फ्रास्ट्रक्चर घडवायचंय, की मला इथून माझ्या वॉर्डमधून स्टेट लेव्हलला, नॅशनल लेव्हलला, हं. इंटरनॅशनल लेव्हलला जी
आपले तरुण तयार झाले पाहिजे. हं. त्यासाठी मला काही इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचं आहे. महात्मा गांधी स्कूल जे आहे, हां. तिथे बराच काही आपले जे पारंपरिक जे हं. स्पोर्ट्स आहेत, मलकम म्हणा हं. किंवा असं खो-खोचं जे तो त्यांना आपल्याला अशा सुख-सुविधा द्यायच्या आहेत, की त्याच्यातून चांगले खेळाडू ते निर्माण होईल आणि ते खूप चांगल्या लेव्हलला रिप्रेझेंट करतील, स्टेटला हं. रिप्रेझेंट करतील, भारताला रिप्रेझेंट करतील. हो ना, तर ही माझा प्रयत्न राहील, की त्या स्पोर्ट्सच्या रिलेटेड मला खूप काही इथे घडवून कारण आत्तापर्यंत ह्या गोष्टींना कोणी टचच केलेला नाहीये. आणि स्पोर्ट्समुळे कसं असते, की आता माझी जो 2 मुलं आहेत, ते दोन्ही क्रिकेटमध्ये खूप अग्रेसिव्ह आहेत असं. अच्छा. आणि ते माझा छोटा मुलगा आहे तो ऑलमोस्ट म्हणजे मुंबई अंडर 16च्या प्रोबॅबल्समध्ये पण होता. ग्रेट. आणि त्यामुळे काय होतं, की स्पोर्ट्समुळे आहे ना, की मुलांना त्यांची जबाबदारी खूप अर्ली स्टेजमध्ये हं, कळते हं. आणि ते खूप सेल्फ डिपेंडंट होऊन जातात. बरोबर. प्लस त्यांची हेल्थ पण फिटनेस सुरुवातीपासूनच राहतं आणि खूप जबाबदार व्यक्ती होतात. मी माझ्या मुलांना पाहिलं, की ते जवळ-जवळ 10 वर्षाचे असताना ते स्वतःहूनच चर्चगेटला म्हणा, हं, ओव्हलला हं, हं. म्हणा, कल्याणला म्हणा, स्वतःहून जायचे. आता महिला आपण वर्ल्ड कप जिंकलेला नाही, आहे. बरोबर. सो मुलांना आणि मुलींना तुम्हाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हां, विविध क्रीडा क्षेत्रात बरोबर. पोहोचवायचा हा तुमचा मानस आहे. माझा तर जे गर्ल्स क्रिकेट हं, आहे किंवा मुलींच्या रिलेटेड जे स्पोर्ट्स हं. आहे, समजलं? माझे खूप प्रामाणिक प्रयत्न राहील, की आपले जे मुली आहेत त्यांना खूप एन्करेजमेंट मिळालं हं. पाहिजे. आत्ताच आपण पाहिलं, की जे आपल्या महिलांनी जो वर्ल्ड कप जिंकला, त्यानंतर खूप खूप साऱ्या मुली आहेत त्या क्रिकेटमध्ये पण यायला लागल्या बरोबर. आणि बाकीचे इतर पण स्पोर्ट्स आहेत. मला हा जो वर्ग आहे, की आर्थिक कारणामुळे ते त्या क्रिकेटला किंवा कोणत्या स्पोर्ट्सला बरोबर. जॉइन करता हं, येत हं, नाही. हं. समजलं? तर हा जो प्रॉब्लेम आहे ना, मला तो सॉल्व्ह म्हणजे त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढायचं आहे. अच्छा, अच्छा. जेणेकरून त्यांची जी हॉबी आहे, हं. समजलं? ती कुठेतरी म्हणजे डिमिनिश नाही झाली पाहिजे असं. बरोबर. म्हणजे त्यांना त्यांची जी हॉबी आहे क्रिकेट खेळण्याची किंवा इतर स्पोर्ट्स खो-खोमध्ये पण आपल्या विभागामध्ये खूप चांगल्या प्रकारे हे चालतं. हं. कबड्डीमध्ये देखील इथे खूप आपल्या लहान-लहान मुली ज्या आहेत त्या खूप चांगलं मला एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून द्यायचा आहे, की त्यांच्या जे जे इच्छा आहेत, बरोबर. ते आपण त्यांना पूर्ण होतील त्यासाठी माझा खूप मोठा प्रयत्न. अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. हां, हां. अनुसूचित जाती व्यतिरिक्त हां. इथे आणखीन कसं वातावरण आहे एकंदर? का फक्त म्हणजे आम्ही ज्यावेळेस बघतो अनुसूचित हं, जाती वगैरे, हं, तर म्हणजे फक्त बौद्ध किंवा इतर हं. अनुसूचित जातीतलेच आहेत, की अजून कोणी मतदार इथे आहेत? हा वॉर्ड जो एस-सी रिझर्व्हेशन आहे इथे, हं. ते प्रशासकीय दृष्टिकोनातून आहे. अच्छा. पण कसं आहे, की आमचं बालपण जे इथे ह्या वॉर्डमध्ये गेलंय आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक समाजाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी राहिलो. अच्छा. आम्ही गणपतीच्या मिरवणुकीमध्ये नाचलोय, अच्छा. गरब्यामध्ये देखील हं, हं. गरबा खेळायला गेलेलो आहे हं. आणि कॅथलिक धर्म जो आहे त्यांच्या सणामध्ये पण आम्ही ख्रिसमसमध्ये खूप एन्जॉयमेंट केलेलं आहे. बरोबर. ईदमध्ये पण आपल्या भाऊ-बंधूंना भेटायला गेलोय. हं. तर कसं आहे, की जात ही म्हणजे लोकांनी बनवलेलं एक गणित आहे असं. अच्छा. मला माझ्यासाठी माणसं हं. महत्त्वाची आहेत आणि माणुसकी महत्त्वाची आहे. हं. मी बेसिकली कसं आहे, की मला सगळ्यांना घेऊन चालणारा व्यक्ती आहे मी अच्छा. आणि मला सगळेच पाहिजे, मग ते कोणत्याही जातीचे असू हं. दे. आणि माझा जो प्रयत्न आहे तो प्रत्येक घटकासाठी राहील. अच्छा. म्हणजे प्रत्येक कोणी असू दे, कोणत्याही समाजासाठी मी सगळ्यांसाठीच सचिन तांबे आहे, डॉक्टर आहे, एक सामान्य व्यक्ती आहे. तर त्यामुळे कसं आहे, मी फेव्हरिझम वगैरे कधी आयुष्यात केलेली नाही आणि पुढेही करणार नाही. म्हणजे एका घरासारखे तुम्ही सगळे राहता इथे. बरोबर आहे. अगदी एकदम, एकदम. म्हणजे गुण्यागोविंदाने राहतो. दहीहंडीचं जे पथक असतं त्याच्यामध्ये देखील सहभागी होतो. अच्छा. त्याच्यासोबत पण आम्ही हंडी फोडायला हं, जातो. हं, हं. तर त्यामुळे कसं आहे, की इथे कोणत्या विशिष्ट जातीच्या बद्दल म्हणजे मला असं हे नाही. मी सगळ्यांसोबत गुण्यागोविंदाने राहण्याचा प्रयत्न नेहमी केलाय आणि पुढेही देखील करत राहणार. माझ्यासाठी सगळे समान आहेत. 2005 मध्ये इथे खूप मोठा म्हणजे पाण्याचा पूर हां, आलेला तो हां. आणि बाळासाहेबांना पण राज ठाकरेंच्या घरी जावं लागलं होतं. बरोबर, सगळ्या बरोबर. मीडियाने ते कव्हर केलं होतं. सो त्यावेळेस एक भिंत काहीतरी संरक्षण भिंत बांधण्याचा एक मुद्दा बरोबर. पुढे आलेला. हां. त्याचं काय झालंय? ॲक्च्युली 2005 मध्ये जी मिठी नदी जी आहे, जी आपल्या प्रभागातून इथून जाते
आणि ती ओव्हरफ्लो झाल्यामुळे पूर्ण बँड्रा ईस्ट जे आहे ते एक नदीचं स्वरूप झालं होतं. अच्छा. आणि ते 2005 नंतर त्यावरती चर्चा करून एक संरक्षण भिंत बांधण्याचा तिथे एक योजना राज्य सरकारने आखली होती. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन आजपर्यंत झालेलं नाही. कारण ते संरक्षण भिंत बांधल्यानंतर आपल्याला बराच म्हणजे लाईक वी कॅन फाइंड सोल्युशन की हे जे पूर अशी परिस्थिती इथे निर्माण होणार नाही. तर ते इम्प्लिमेंटेशन झालं आणि त्याच्या बजेटमध्ये प्रोव्हिजन देखील केलं होतं. अच्छा. तर ते त्या संदर्भात पाठपुरावा करेन आणि ते संरक्षण भिंत लवकरात लवकर बांधण्याचा प्रयत्न करेन. सर, आपण कलानगरमध्ये म्हणजे तुमच्या मतदारसंघामध्ये कलानगर सुद्धा येतं. बरोबर. जिथे बाळासाहेब ठाकरे जे स्वतः चांगले कार्टुनिस्ट होते. कार्टून. विजय केंकरे असतील, हां. दामू केंकरे असतील, असे दिग्दर्शक आहेत. वेगवेगळे बरोबर. कलाकार कलानगरमध्ये राहतात. सो कलेच्या दृष्टिकोनातून तुमचा काय प्लॅन ऑफ ॲक्शन? असं म्हटलं तर जे कलानगर आहे ना, हे कलेचं माहेर आहे. आणि भरपूर कलाकार इथे अभिनेत्री वगैरे घडलेले जे आहेत आहेत. ते इथे राहतात. तर माझा प्रयत्न राहील की त्यांच्यासाठी काहीतरी करावं. मग एक सांस्कृतिक प्रोग्राम्स वगैरे जे आहेत ते आपण कंडक्ट करावं ही माझा ह्या प्रयत्न राहील. माझ्या माहितीप्रमाणे बरोबर. पूर्ण मुंबईमध्ये डेंटल हॉस्पिटल जे आहे ते नायर डेंटल नाही हॉस्पिटल आहे, जे बरोबर. मुंबईमध्ये आहे. हां, हां. म्हणजे अगदी आपल्या दहिसरच्या माणसाला किंवा मुलुंडच्या माणसाला जर काही बरोबर. दाताची समस्या आली असेल, बरोबर. तर त्याला बरोबर. नायरला जावं लागेल. बरोबर. आपल्या मुंबई उपनगरामध्ये असं काही डेंटल हॉस्पिटल आहे का? आणि त्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या मनात काहीतरी विचार आहेत? नायर हॉस्पिटल आहे तिथे खूप चांगल्या सुखसुविधा आहेत. आणि असंच कोणतंही हॉस्पिटल जे आहे सबअर्बन एरियामध्ये नाहीये. बरोबर. आपण जर पाहिलत की गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, तिकडे पण डेंटल डिपार्टमेंट असतो. पण तिकडे त्या जे हायटेक सुविधा असतात ते नसतात तिकडे. म्हणजे ते बेसिक जे आहे ते एक्स्ट्रॅक्शनचे जे प्रोसेस असतात तेच केले जातात असं. बाकी त्याच्याशिवाय काही इतर रूट कॅनलचे प्रोसेस वगैरे जे नाही. तर माझी तर खूप प्रामाणिक प्रयत्न राहील की एखादं हॉस्पिटल इथे यावं. कारण माझा जो विभाग आहे प्रभाग 93 की इथे जनता आहे ती सर्वसामान्य जनता आहे. त्यांना एखादा रूट कॅनलचा 4-4, 5-5 हजार चार्जेस आकारले जातात. ते परवडण्यासारखं नाहीये. तर त्यांना एक इथे हॉस्पिटल असं चांगल्या दरात आणि चांगली सुविधा मिळावी यासाठी माझी इच्छा देखील आहे आणि प्रयत्न देखील राहील. आपण आता रॅपिड फायरकडे येऊया. अजित पवार की शरद पवार? अजित पवार. जिशान सिद्दीकी की बाबा सिद्दीकी? बाबा सिद्दीकी. समाजकारण की राजकारण? समाजकारण. डेंटिस्ट की नगरसेवक? नगरसेवक. पुस्तक कोणतं तुमचं आवडतं पुस्तक असं? डॉक्टर आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस. तुम्ही मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? माझं मतदारांना एवढंच आव्हान आहे की मी स्वतः एक ट्रान्झिट कॅम्पमध्ये हो. 8x10च्या खोलीमध्ये राहतो. तर त्यामुळे सामान्य व्यक्ती काय प्रॉब्लेम फेस करतो, हे मला त्याची जाणीव पूर्णपणे आहे. साहजिकच. माझ्या विभागामध्ये मी ती जाणीव म्हणजे मला डेली बेसिसवर ते जाणीव. आज पाणी आलं नाही, कचऱ्याचा प्रॉब्लेम, ह्याचा प्रॉब्लेम, असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत. तर मला हे जे समस्या आहेत, त्यांचं पर्मनंट सोल्युशन काढायचं आहे. अच्छा. आणि त्यासाठी कसं असतं, की आपण जेव्हा एखाद्या समस्या एक साधारण व्यक्ती म्हणून घेऊन जातो, तर आपल्याला खूप त्यासाठी एफर्ट्स करावे लागतात. पण तीच जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर आपल्याकडे आली, तर आपण लोकांची सेवा चांगल्या प्रकारे करू शकतो. हेच कारण आहे, की मी या नगरसेवक पदासाठी उभा निवडणुकीमध्ये राहिला. उभा राहता मला हवंय, की कसं आहे, की माझ्याकडे येणारा जो कोणी व्यक्ती आहे, त्याला चांगल्या प्रकारे सोल्युशन मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी वी नीड पॉवर, राइट. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर, ताकी आपण त्याच्यावरती चांगल्या प्रकारे वर्क करू शकतो. तर हे होते आपल्या प्रभाग क्रमांक 93चे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार डॉक्टर सचिन तांबे. त्यांच्याशी मुलाखत घेताना खूप काही गोष्टी जाणवल्या. 93साठी ते त्यांची तळमळ जी आहे ती आपल्याला दिसले. महत्त्वाचं म्हणजे ह्या सिद्धार्थनगर जिथे जवळपास 10,000च्या वर अनुसूचित जातीचे मतदार आहेत. ह्या मतदारातून ते पहिले डेंटिस्ट म्हणून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने
गेली 10-12 वर्ष ते समाजकारण आणि राजकारण करतायत, राजकारण क्षेत्रात कार्यरत आहेत. महत्त्वाचं म्हणजे निव्वळ पाणी, आरोग्य आणि बाकीच्या ह्या समस्या, ह्या नागरी समस्या न पाहता ह्याच्या पलीकडे जाऊन, ह्या तर करणारच ते, पण ह्याच्या पलीकडे जाऊन इथल्या मुलांना भविष्यासाठी ह्या मुलामधून सचिन तेंडुलकर घडावा, झुलन गोस्वामी घडावी, मिताली राज घडावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर हा जो परिसर आहे तो बाळासाहेब ठाकरेंच्या कलानगरचा परिसर आहे. त्यामुळे कलाक्षेत्रातसुद्धा त्यांना मुलांसाठी काहीतरी करण्याचा त्यांचा मानस आहे. माझी लाडकी बहीण योजना फक्त योजनेपुरतं मर्यादित न ठेवता ह्या लाडक्या बहिणीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कसं करावं, ह्यासाठी तिने स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, ह्याच्यासाठी सुद्धा ते प्रयत्नशील असतील. आणि त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे परदेशात शिकून त्यांनी एवढ्या पदव्या घेतलेल्या आहेत, त्याच पद्धतीने सिद्धार्थ कॉलनीमधला, ह्या सिद्धार्थ नगरमधला हा जो मुलगा आहे तो अ, परदेशात जाऊन त्यांनी उच्च शिक्षण घ्यावं आणि उच्च शिक्षण घेऊन आपल्या भारताला विकासात त्यांनी योगदान द्यावं, असा त्यांचा मानस आहे. डॉक्टर, तुम्ही आज आमच्याशी चर्चा केल्यात, वेगवेगळ्या गोष्टी उलगडल्यात, वेगवेगळे पैलू आम्हाला ह्यातून कळलेले आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे तुमची तळमळ आम्हाला दिसून आलेले आहेत. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि आम्हाला आवडेल की मुंबई महानगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा वारसा चालवणारा आणि दलित पॅंथर चळवळ जी आहे, तुमच्या आजोबांनी त्यामध्ये ते होते, ती चळवळ पुढे नेणारा एक चळवळीतला कार्यकर्ता महानगरपालिकेत जावा, ही तुम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा. धन्यवाद.